आणि याच विषयावरची एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेण्यासाठी जाऊया सरिता कौशिक यांच्याकडे। धन्यवाद अमोल। जगाच्या युद्धांच्या इतिहासात असे अनेक छोटे देश आहेत ज्यांनी मोठ्या शक्तिमान देशांना हरवलंय। व्हिएतनामचं अमेरिकेशी असलेलं युद्ध असो किंवा 80च्या दशकातील अफगाणिस्तान रशिया असो, इस्रायलला हेच यश अनेकदा तुलनेनं मोठ्या अरब राष्ट्रांच्या विरोधात मिळालंय। उदाहरणं बरीच देता येतील। सध्या इराणनं सुद्धा अमेरिकेच्या नाकी 9 आणलेत। पण एक्झॅक्टली ह्याच कारणामुळे ट्रम्पनं आज इराणला संपवण्याची धमकी दिली आहे। ट्रम्पच्या आजच्या धमकीचा अर्थ आहे की आता युद्धात मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक सुद्धा मारल्या जाऊ शकतात। त्यात लहान मुलंही असणार, त्यात महिलाही असणार। दोन्हीकडून पिचलेल्या लोकांचा नाहक बळी जाणार का? जगातल्या सर्वात जुन्या लोकशाहीत एका माणसाच्या लहरींना लगाम घालणारी कुठलीच व्यवस्था नाही, ह्याला काय म्हणावं? पण प्रश्न फक्त इराणचा नाहीये। इराण आपल्यावरच्या हल्ल्याचं उत्तर अमेरिकेवर हल्ला करून नव्हे तर आखाती देशांवर हल्ला करून देणार। म्हणजेच जी आग इराणमध्ये अमेरिका लावणार तीच आग इराण आखाती देशात लावणार। अमेरिकेचे काय व्हायचंय ते होते आहेच, पण जगाचं सुद्धा खूप मोठं नुकसान होणार। कधी काही जगाचं नुकसान एडॉल्फ हिटलर नावाच्या एका माणसामुळे झालं होतं। ते आठवून, ते लक्षात घेत अमेरिकेच्या जनतेनं, अमेरिकेच्या राजकारण्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ट्रम्पची धमकी ही वॉर क्राईम्समध्ये मोडू शकते हे लक्षात घेतलं पाहिजे। जागतिक नेतृत्वानं ताकदीनं आणि तातडीनं एकत्र येऊन तीनही देशांवर म्हणजेच इराण, इस्रायल आणि अमेरिकेवर दबाव टाकून ह्या वेडेपणाला थांबवायला हवा। युद्धाच्या नावावर असं जगाला वेठीस धरून चालणार नाही। पण हे आज, आत्ता, लगेच घडणे शक्य आहे का, हा सवालही आहेच। आता ट्रम्पने जर दिलेली धमकी पूर्ण केली नाही तर फार तर ट्रम्पचं हसं होईल। पण दुर्दैवानं ही धमकी खरी ठरली तर तो मानवतेसाठीचा काळा दिवस ठरेल। अमोल। धन्यवाद सरिता। यानंतर आज